बरोबर भया पोरा वाट बघत असता. घे शिवचड. अगो ए गौरे, अगो शिवची भाजी आहे ती. भेंडीच्या डब्यात काय भरतस? भाजी? अगो लक्ष काय आहे तुझा? सॉरी सॉरी आजी, अगं चुकून. एक मिनिट. बे माका सॉरी म्हणू नकोस हा. तुझ्या मनात जे काय चालला ना ते बोलून मोकळी हो ना एकदा. मनात नाही, काय नाही. काय नाही का सांगता येत नाही. हे बघ तुझ्या डोळ्यात माका दिसता की तुझ्या मनात काहीतरी विचार चाललो हा. काय चालला हा? नाही अगं तसं काही नाही. आज जरा काम जास्त होतं ना म्हणून दमले, म्हणून लक्ष नव्हतं डबा भरताना. बाकी काही नाही. असं होय. बर आता तू असा म्हणता तर तसा. बर तू दमली आहेस ना, डबे मी भरताय आणि मी देऊन येते, कळला? नाही नाही कशाला, मी जाते ना आजी. अगं गौरी तुला दमल्यासारखं झालंय ना, तू आराम कर, मी जाऊन डबे देते. बर. अगं पण मी. अगं काळजी नको करू साजी, मी देऊन येते ना डबे आज. हो बर ते. अम्माचा फोन. बॉसचा फोन आहे, तू डबे भरून तयार ठेव, मी देऊन येते. हा आलेच मी. गेले डबे पोतले. हेलो अम्मा नमस्कार. ये नमस्कार चमत्कार तुम अपने पास रखो। सुबह हमारा फोन क्यों नहीं उठाया? अम्मा वो सुबह जरा घर के काम. ये काम के बहाने मत बनाओ। हमने अपने काम के तुम्हें पैसे दिए हैं, उसका क्या हुआ? आप जैसा सोच रही है ना वैसा कुछ भी नहीं है. मी चौकशी केली, लक्ष आहे माझं. ठीक क्या बुढ़बुढ़ा रही है ये लड़की? मतलब मेरा ध्यान है. तुम्हारा कोई ध्यान नहीं है निशा। और मुन्ना की आवाज से हमें साफ पता चल रहा था कोई बात जरूर है, और उसकी हरकतें। निशा हमने तुमसे जो कहा है ना वो काम तुम करो। जी अम्मा जी, मैं पता लगाने की कोशिश करती हूँ. जल्दी पता लगाओ और हमें खबर करो, समझी तुम? हाँ अम्मा. हाँ नहीं तो ये हमारा मुन्ना कहीं उस पागल लड़की के चक्कर में तो नहीं पड़ गया है? हे भोलेनाथ, अरे मुंबई की लड़की से हमारे मुन्ना की रक्षा करना। मुन्ना को फोन लगाते हैं. अहो भाजी आणायला जायचंय ना, हे काय काढून बसलं तुम्ही? गौरी कुठे आहे? ती आवडतीये. आजकाल उदास असते, गप्पा गप्पा बसते, काहीतरी विचारत असते. तो विकीची काय करून गेला ना, मनाला फार लागलंय तिच्या. खरंय, पण आपलीच चूक झाली खरं म्हणजे. काय लग्नाचा विषय निघाला की चेहरा पडतो तिचा. ती काही बोलून दाखवत नाही, पण तिच्या डोळ्यात दिसतं मला. तर आपल्याला काही वाटू नये म्हणून धीराने घेतलंय तिने, पण मनातल्या मनात दुःख असणारच ना. म्हणूनच पेटी काढली मी. आज बाप लेकीची जुगलबंदी होऊ दे, मग बघ तिचा मूड कसा होतो. मस्त दे. अगदी बरोबर बोललात जावई बापू. अहो शब्दांपेक्षा ना दुःख इसरण्याची ताकद संगीतात जास्त असतंय. आता जुनी जखम म्हटल्यावर ते का भरूक येळच लागतो ना. पण असा कोणीतरी म्हटला की ही ताकद प्रेमात सुद्धा असते. आता माका असं वाटतं की गौरीवर कोणीतरी मनापासून प्रेम करणारो तिका भेटू होया कोणी. काय करत आहे? प्रेम करणारा बाप आहे तिचा, आई आहे, आजी आहे. मग ते वेगळा हो, म्हणजे आई हा आजी हा ती माया वेगळी, पण ती दुसरी म्हणजे मग झालं तर. पालत्या गड्यावर पाणी. गाई यांच्या बोलण्याशी सहमत झालो नाही की असंच काहीतरी बोलणार. अहो तसं काही नाहीये, तिने तिचं मत मांडलंय आणि गौरीच्या काळजीनेच बोलते ना ती.
बस आणि मी काय म्हणते जावई बापू आई आता असू दे. हो, हो. काय ग काय झालं? काय म्हणत होतीस आजी? अगं म्हणजे काय नाही तसं काय नाही म्हणजे मी जावई बापून काय विचारत होतोय चाय आणू काय? हा गौरी ये बस. मुलं यायच्या आधी गाणं म्हणूया आपण. आत्ता? हा अगं आमचा अॅन्युअल डे असतो ना त्यात मी गाणार आहे. त्याची प्रॅक्टिस करूया. तुम्ही गाणं म्हणणार आहात? हो दरवर्षी मी भाषण करतो. आमचे स्टेशन डायरेक्टर म्हणाले ह्या वर्षी दुसऱ्याला संधी देऊ. तुम्ही गाणं गा. वा अहो असं काय पण तुम्ही साहेबाक सांगूचा ना. सासूची वाद करून करून माका सराव झालो हा. मी बोलणार माका बोलूक द्या. आता लेकी बरोबर गाण्याचा सराव करणार आहे. चल गौरी तुझं आवडतं भावगीत म्हणूया. शुक्र तारा मंद वारा. या कसा आवाज सुरू. पेटी जरा उतरली आहे नाही? बऱ्याच दिवसांनी काढली ना. गौरी काय झालंय सकाळी उठून? प्लीज झोपू दे ना. सॉरी वहिनी. सॉरी बाबा, या पेटीवर रियाज नाही होऊ शकणार. उगाच गाणं बेसूर होईल. अगं असं कसं बेसूर होईल? संध्याकाळपर्यंत ठीक करतो की नाही बघ पेटी. अगं माझ्या मुलीचं गाणं मी बेसूर कसं होऊ देईन? गौरी का ग बेटा काय झालं? नाही काहीच नाही. जे झालं त्या अनुभवातनं शिकून पुढे जाणं त्याला आयुष्य म्हणतात. त्यात चुकत न शिकायचं पण तिथं रेंगाळायचं नाही. विसरून जायचं. ज्यांनी ज्यांनी आपल्या चांगुलपणाचा फायदा घेतलाय त्याला माफ करून टाकायचं. त्यांचं ओझं आपल्या मनावर घ्यायचं नाही. तिचा त्रास बघवत नाही ग मला. त्या विकीमुळे माझ्या मुलीच्या डोळ्यात पाणी. अगो असं काही नाही. विकीचं जे काय झालं ना ते सगळं विसरली. मी सांगते तुका तिच्या मनात काहीतरी वेगळाच झाला. काहीतरी ती विचार करते मनातल्या मनात. मी बघते. अगं गौरी आई कुठे आहे? गौरीची आई, अहो मला जरा चहाचं गाळणं पाहिजे होतं. हो देते. हा मला खरं सांगा म्हणजे मितूवर प्रेम आहे ना तुझं? मतलब मितू से प्यार करते हो ना? नहीं 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 बहनी, हम उनसे प्यार नहीं करते. हम तो